नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,600 पार. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,600 पार. पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,600 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,600 पार. या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,600 पार. पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 4,600 पार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, याबद्दल घेऊयात अधिक माहिती. तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. जाणकारांच्या मते जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये जास्त तफावत दिसणार नाही, पण खालच्या स्तरावरून मे महिन्यात मात्र सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसणार आहे. या आधाराचा सकारात्मक परिणाम व परिवर्तन देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे. सोबतच आपल्याला देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्रीही कमी होताना दिसत आहे. आज रोजी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होऊन 1.25 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसत आहे. या विक्रीचा जर आपण विचार केला तर ही विक्री आपल्याला इथून पुढे कमी होताना दिसणार आहे, कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होत चाललाय. यामुळे 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची ही जी विक्री आहे ही 1 लाख क्विंटल किंवा त्याहीपेक्षा खाली येण्याची शक्यता आहे. याचा कुठेतरी सपोर्ट, सकारात्मक परिणाम व आधार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळून 1 मे नंतर म्हणजे मे महिन्यात कोणत्याही क्षणी कधीही जर सोयाबीनचा भाव 4,600 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की बघा, 4,600च्या वर सोयाबीनचा भाव जर गेला तर इथं आपण काय करा, 50% सोयाबीनची विक्री करा. उर्वरित 50% सोयाबीन काय करा मित्रांनो, 4,700 4,800च्या भावावर विक्री करून टाका, ज्यामुळे होईल फायदा, कारण भविष्यात काही सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही.
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.